नमस्कार. चला, आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे आणि आपण पहिल्या व्हिडिओमध्ये उजळणी किंवा 1 ते 100 अंक किंवा संख्या कशा तयार होतात पाहिलं आपण. आणि त्या संख्यांमध्ये 1 ते म्हणजे 0 ते 9 हे अंक किती वेळा वापरलेले आहेत आणि कशा पद्धतीने वापरले आहेत हे सगळं आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता दुसरा व्हिडिओ आहे. आता टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याला लय मजेशीर गोष्टी शिकायच्या आहेत. काय शिकायचंय? मजेशीर गोष्टी आपल्याला शिकायच्यात. बघा काय शिकायचं आपल्याला, पहा. पहिला प्रश्न आहे की 1 ते 100 मध्ये 9 हा अंक किती वेळा वापरण्यात आलेला आहे. पहा काय दिले, 9 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो. 9 आपल्याला तर माहितीच आहे. आपण तुम्ही आता कालचं जर तुम्ही लक्षात ठेवलं असेल किंवा ते तुमच्या लक्षात राहिलंही असेल, कारण आपण खूप छान पद्धतीने समजून सांगितलं होतं. असं समजा की ते तुम्हाला पाठच आहे. पाठ नसेल किंवा कालचं कोणी पाहिलं नसेल, अजून एखाद्याचा पाहायचाच राहिला असेल व्हिडिओ, तर चला मी तुम्हाला थोडक्यात परत एकदा सांगतो. बघा काय माहितीये का, 9 हा अंक विचारला आपल्याला किती वेळा येतो. पहा पहिल्यांदा इथे आला 9 मध्ये, नंतर आला 19 मध्ये, 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. 9 आणि 1 10. 10 नंतर 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. किती वेळा आलेला आहे? 20 वेळा. किती वेळा आलाय? 20 वेळा आलेला आहे. पहा झालं. हा झाला पहिला प्रश्न. असा तुम्हाला या 9च्या जागी काही पण विचारू शकतात. 9च्या जागी ते काय विचारतील? 8 विचारतील किंवा मग 7 विचारतील किंवा मग 6 विचारतील किंवा मग 5 विचारतील. आणि विचारलं तर 1 सुद्धा विचारू शकतात. फक्त 1 किती वेळा येतो? 21 वेळा. बाकी हे सगळे किती वेळा येतात? 20 वेळा येतात. आणि जर समजा तुम्हाला 0 विचारला तर 0 फक्त किती वेळा येतो? 11 वेळा येतो. एवढं पक्क लक्षात ठेवायचं. 0 किती वेळा येतो? 11 वेळा. पाठ ठेवायचं, हे पाठच राहिलं पाहिजे आपल्याला. आणि आपल्याला माहित झालंय आता, आपल्याला पाठ करायची पण गरज नाही. आपण ज्या पद्धतीने सांगितलंय, कसं भारी सांगितलं की नाही बघा, तुला कळलं, मला माहित आहे, तू कसा गुदगुद हसायलास. बस 100% असंच आपल्याला गणित शिकायचं. काय काय वाटतं म्हणजे गणित शिकायचं आपल्याला लय टेन्शन, बाबा कसं शिकाव, एवढं अवघड राहते म्हण, आणि लयच अवघड प्रश्न येतात म्हण, आणि मग आपल्याला येतच नाही म्हण. ताणच घ्यायचा नाही, आपल्याकडे अवघड काही नाही. मगर सर बोलले म्हणजे बोलले, बस विषय संपला. तुम्हाला गणित अवघड जाणार नाही याची आपली गॅरंटी. फक्त एवढी बेसिक बॅच झाली, एवढ्या बेसिक बॅच नंतर तुम्हाला एकही गणित अवघड गेलं तर मला फोन करून विचारायचं तुम्ही. चला ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पहा झालं. आता पहा काय प्रश्न आहे. 1 ते 100 मध्ये 9 हा अंक किती वेळा येतो. झालं आपलं. 9 झालं, 8 झालं, 7 झालं, 6 झालं, 5 झालं, 4 झालं, 3 झालं, 2 झालं, 1 झालं, 0 सुद्धा झालं. आता हेच जर असं विचारलं की किती संख्यामध्ये येतो, पहा सॉरी संख्यांमध्ये येतोय. पहिला काय होता, किती अंक किती वेळा येतो. आता किती संख्यांमध्ये येतो. तर 9 किती संख्यामध्ये येतो? 20 वेळा येतो. पण किती संख्यामध्ये येतो? 19 संख्यांमध्ये येतो. पहा मग आता 9 किती वेळा येते? 19 वेळा. मग 8 7 6 5 4 3 2 हे सगळे 2 पर्यंतचे सगळे अंक किती वेळा येतात? 19 वेळा येतात. किती वेळा येतात? 19 वेळा. 0 किती वेळा येतो? 10 वेळा. 10 संख्यांमध्ये, सॉरी संख्यामध्ये, 10 संख्यांमध्ये येतं 0. आणि 1 किती संख्यांमध्ये येतं? 20. पहा 21 वेळा येतो, 20 संख्यांमध्ये येतो. 9 अंक किती संख्यांमध्ये येतो म्हणल्यावर उत्तर काय आलं आपलं? 19. आणि याच्या आधीचा प्रश्न काय होता? किती वेळा येतो म्हणल्यावर उत्तर काय होतं आपलं? 20 वेळा. म्हणलं की एक वेळ जास्त येते जितक्या संख्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा, कारण ती काय जितक्या वेळाला तितक्या वेळा. आणि संख्येमध्ये म्हणलं की काय होते? प्रत्येक अंक हा एका संख्येमध्ये दोनदा आलेला आहे. म्हणजे जसं 11 मध्ये 1 दोनदा, 22 मध्ये 2 दोनदा, 33 मध्ये 3 दोनदा, 44 मध्ये 4 दोनदा, 100 मध्ये 0 दोनदा, असे प्रत्येक अंक कोणत्या नाही कोणत्या संख्येमध्ये 2-2 वेळा आलेले आहेत. म्हणून किती संख्यांमध्ये म्हणलं की 1 न काय करायचं? कमी करायचं. चला पुढे जाऊ. पहा 1 ते 100 मध्ये 3 हा अंक जितके वेळा येतो, 3 हा अंक जितके वेळा येतो व 5 हा अंक जितके वेळा येतो, यांच्या बेरजेतील फरक किती? फरक म्हणलं की काय असते सांगा? फरक म्हणलं की असते वजाबाकी. शाबाश. फरक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. कोणत्याही कधीही कोणीही कसाही प्रश्न विचारला आणि तुम्हाला जर विचारलं की याच्यातला फरक किती, फरक म्हणलं की वजाबाकीच करायची. पण वजाबाकी कशाची करायची? 3ची आणि 5ची करायची का? नाही, 3ची आणि 5ची करायची नाही. पहा प्रश्न समजून घ्या. काय म्हणते? 1 ते 100 मध्ये 3 हा अंक जितके वेळा येतो. आता कितके वेळा येतो बरं 3 हा अंक? तुम्हीच सांगा. 3 किती वेळा येते? 1 ते 100 मध्ये 20 वेळा येते. किती वेळा येते? 20 वेळा येते. किती वेळा येते? 20 वेळा. बरं आता मला सांगा 5 हा अंक किती वेळा येतो बरं? 5 सुद्धा किती वेळा येतो? 20 वेळा येतो. आता काय म्हणते? या दोघांची बेरीज करायची. आता पहा मग आता 3 20 वेळा, 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 असं आपण 20 वेळा लिहिण्यापेक्षा
आपण डायरेक्ट काय करत असतो 3 गुणिला 20. काय करतो 3 गुणिला 20 हे पण आपण पुढे शिकणारच आहोत. म्हणजे गुणाकार म्हणजे दुसरं तिसरं काही नसते. गुणाकार म्हणजे काय असते, एकच संख्या घेऊन तिची जास्तीत जास्त वेळा बेरीज करणे म्हणजे गुणाकार असते. दुसरं काही नसते गुणाकार म्हणजे. ते पण आपण सांगणार आहोत तुम्हाला, लय आयडिया सांगू आपण. तुम्हाला वाटेल गुणाकार इतका सोपा असते, एकदम सोप्या पद्धतीने सांगू. पहा, एकच संख्या घेऊन पहा, 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 4 वेळा घेतले तर किती झाले, 20 झाले. पण डायरेक्ट 5 किती वेळा, 1 2 3 4, मग गुणिला 4 केलं तर 4 पंच 20. पहा 20च उत्तर आलं की नाही. मग तसं आता 3 20 वेळा घ्यायचंय आपल्याला. किती वेळा घ्यायचंय, 20 वेळा 3 घ्यायचं. म्हणून आपण काय करू, 3 गुणिला 20 करू. पहा, आधी 5 गुणिला 20 करू. मोठी संख्या आपण काय करू, वर लिहू, म्हणजे आपल्याला वजाबाकीला सोपं जाते. मग पहा 20 पंच किती झाले, 100. आता 3 20 वेळा घेऊ, म्हणजे 3 गुणिला 20 केलं, 20 त्रिक 60. 100 मधून 60 गेले, किती उरले, 40 उरले. मग आपला फरक कितीचा आला, 40चा. काही अवघड गणित आहे का, काहीच अवघड गणित नाही, एकदम सोपं. पण त्यांनी काय विचारलं, उजळणीवरचं गणित विचारले, नुसतं आणि नुसतं उजळणीवरचं. पण आपल्याला जर माहित नसतं की बा 1 ते 100 मध्ये 3 किती वेळा येते, 5 किती वेळा येते, आणि त्याच्यातला फरक म्हणजे वजाबाकी करायचा असते, हे जर माहित नसतं तर हे गणित आपल्याला आलं असतं का, नाही. तुम्ही जर पहिला व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला बरोबर लक्षात येते की 3 गुणिला 20 करायचं, 5 गुणिला 20 करायचं, कारण 5 20 वेळा येतो, 3 20 वेळा येतो. आणि मग त्या दोघांमधला फरक म्हणलं की मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची, वजा केली, वजा, आणि आपलं उत्तर आलं 40. व्हेरी गुड. चला पुढे जाऊ. जायचं पुढे का अजून एखादं. पहा, याच्या जागी समजा 3च्या जागी 4 आलं आणि या 5च्या जागी 7 आलं, तरी काय करणार आपण, 4 गुणिला 20 किती झाले, 80, आणि 7 गुणिला 20, 7 दोन्ही 14, 140. मग 140 मधून 80 गेले, किती उरतात, 60 उरतात. दोघांमध्ये फरक कितीचा आला, 60चा फरक आला. कितीचा आला, 60चा फरक आला. तर असं कोणतंही गणित आलं. आता हे जितके वेळा येतात तितक्या, आता याच्यामध्ये असं येऊ शकते जितक्या संख्यांमध्ये येते, संख्यामध्ये. आता जितक्या संख्यामध्ये म्हणलं असतं तर काय झालं असतं, 3 गुणिले काय केलं असतं आपण, 19, आणि 5 गुणिले काय केलं असतं, 19, कारण संख्या त्याच्यापेक्षा 1 न काय येते, कमी मध्ये येते. आणि जितके वेळा म्हणलं तर ते तितके वेळा जास्त येते. कळालं, एकदम सोपं. चला पुढे जाऊ आपण. आता पहा, 1 ते 100 पेज क्रमांक घालण्यासाठी 1 हा अंक किती वेळा वापरावा. पहा, आपल्याला काय करायचं, एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं पहिलं पान आहे, याच्यावर आपण काय, पान नंबर 1 हे दुसरं पान आहे, याच्यावर पान नंबर 2 हे तिसरं पान आहे, याच्यावर पान नंबर 3 हे चौथं पान आहे, याच्यावर पान नंबर 4 हे 5वं पान आहे, याच्यावर पान नंबर 5. असे किती पानाचं पुस्तक आहे म्हणते ते, 100 पानाचं. म्हणजे असं करत 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 शेवटच्या पानावर किती नंबर आहे, 100, पेज क्रमांक 100 आहे. तर असे आपल्याला काय करायचं म्हणते, 100 क्रमांक घालण्यासाठी 1 हा अंक किती वेळा वापरावा लागेल. याचाच अर्थ काय विचारलंय त्यांनी, 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो हेच विचारलंय. आणि तो किती वेळा येतो, मग 21 वेळा येतो. हे तर आपण पाहिलेलंच आहे. ठीक आहे, म्हणजे काय गरज आहे का, काहीच नाही. फक्त त्यांनी काय विचारलंय, प्रश्न असा फिरवून विचारलाय. मग आपण म्हणणार बाप रे, आता काय खरं नाही बुवा, आता पुस्तक पाहावं लागेल आपल्याला, कारण आता मोजू शकत नाही आपण. आता पुस्तक पाहिजे आपल्याला 100 पानाचं. मग आपण मोजणार, 1 नंबरच्या पानावर एकदा आलं, 10 नंबरच्या पानावर आलं, मग 11 नंबरच्या पानावर दोनदा आलं, मग 12 13 14 15 16 17 18 19, आणि नंतर मग 21 31 41 51 61 71 81 91, आणि मग 100 मध्ये एकदा. मग मोजून म्हणणार आपण 21 वेळा. तोपर्यंत तुमचा पेपर संपून गेला. कारण आपल्याला उत्तर कशी द्यावं लागतात, पटापट, 1 मिनिटाच्या आत, काही सेकंदाच्या आत, 30-40 सेकंदात. सोपे प्रश्न असले असे तर 1 ते 2 सेकंदामध्ये वेळ वाचवायचा असते, कारण मोठ्या गणितांना वेळ लागते, है की नाही. मग असं सोप्या पद्धतीने करायचं. पहा, प्रश्न काय होता, 1 ते 100 पेज क्रमांक. पेज क्रमांक म्हणजे काय, पानाचा क्रमांक, आहे की नाही, पान नंबर. 1 ते 100 पर्यंत पान नंबर घालण्यासाठी 1 हा अंक किती वेळा वापरावा लागेल. किती वेळा वापरावा लागेल, 21 वेळा वापरावा लागेल. किंवा हाच प्रश्न त्यांनी असा विचारला की 1 ते 100 पानांच्या पुस्तकामध्ये किती पानांवर 1 हा क्रमांक येईल. पहा, किती पानांवर येईल म्हणल्यावर मग मात्र 20च वेळा होईल बरं का, कारण पान नंबर 11 वर काय येते, 1 2 वेळा येते. किती वेळा येईल, 2 वेळा येईल. मग किती पानांवर 1 हा अंक येईल म्हणलं तर किती वेळा, 20 वेळा. पण 1 ते 100 पानांवर क्रमांक घालण्यासाठी किती वेळा येईल म्हणलं तर 21 वेळा, है का नाही. इतकं बारीक, इतकं डीप आणि इतकं सोपं करून बापू तुला जगात कोणी सांगणार नाही माहिती. त्याच्यामुळे तू इथंच शिकू शकतो, माझ्याकडे नंबर 1 शिकू शकतो. तू माझ्याकडे नाही शिकला
तू कोटं शिकत नाहीस, खरं सांगायला मी, म्हणून तू हसण्यावर नेऊ नको, माझ्याकडे लक्ष दे, माझ्याकडे म्हणण्यापेक्षा फळ्याकडे लक्ष दे. नाही तर तू म्हणशील सर तुमच्या का तोंडावर उजळणी लिहिलेली आहे का 1 2 3 4 100 पसरो नाही, म्हणून इकडे लक्ष द्यायचं बघा, आहे की नाही सोन्या? पाय माय. हा चला पुढे जाऊ आपण आता. पहा, कॉम्प्युटरवर 1 ते 100 अंक टाईप करण्यासाठी किती वेळा बटन दाबावे लागतील? समजा एक कॉम्प्युटर आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये काही इथं बटन दिले, असे कीबोर्ड असतात की नाही, हे असे कीबोर्ड असतात, याच्यावर लिहिलं असते 1 2 3, मग इथं लिहिले असते 4, इथं लिहिलेले असते 5, इथं लिहिलेले असते 6, मग इथं लिहिलेले असते 7, इथं लिहिलेले असते 8, इथं लिहिलेले असते 9, आणि मग इथे एक असते आणि त्याच्यावर 0 असते, हे की नाही? अशा प्रकारचा समजा कीबोर्ड आहे किंवा ते बटन आहेत. मोबाईलमध्ये सुद्धा असंच असतं. मग आता ते काय म्हणते, जर कॉम्प्युटरवर 1 पासून 100 पर्यंत तुम्हाला उजळणी टाईप करायची, 1 ते 100 अंक, मग तुम्हाला मला सांगा, पहा तुम्ही 1 दाबला की काय होणार? 1 येणार. मग 2 दाबला की काय होणार? 2 येणार. 3 दाबला की काय होणार? 3 येणार. 4 दाबला की 4 येणार. असं तुम्ही गेले. मग तुम्हाला 11 दाबायचं असेल तर 1दा 2दा, पुन्हा 2दा दाबावं लागेल. तुम्हाला 56 लिहायचं असेल तर 5 1दा 6 एकदा दाबावं लागेल, म्हणजे 2 वेळा दाबावं लागेल. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, एकूण किती अंक वापरलेत, 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती वापरलेत ते आपल्याला लिहावं लागेल. आणि मग मला सांगा, 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती वेळा वापरलेत आपण? 192 वेळा वापरलेत. किती वेळा वापरलेत? 192 वेळा. कसं बा? तुम्ही म्हणले आम्हाला सर लक्षात नाही आलं, कसं सांगा बरं मला पुन्हा एकदा. तर तुम्हाला पुन्हा सांगतो बघा. 1 साठी 1दा बटन दाबलं, 2 साठी 2 3 4 5 6 7 8 9, आणि या 10 साठी किती वेळा बटन दाबावं लागेल? 2 वेळा. म्हणजे या पहिल्या लाईन साठी 1 पासून 10 पर्यंत किती वेळा बटन दाबावं लागले तुम्हाला? 11 वेळा. आता इथं 11 दाबायचंय, म्हणजे 1 आणि 1 2दा दाबावं लागेल. मग हे 2दा, हे 2दा, हे 2दा, हे 2दा, हे 2दा, हे सगळे 2दा, मग हे 20 वेळा, हे 20 वेळा बटन दाबावं लागतील. सगळे 20 20 20 20 20, आणि हे 21 वेळा. कारण 21 वेळा काऊन? 1 साठी 1 आणि 0 आणि पुन्हा 0, म्हणजे 100 साठी 3 वेळा दाबावं लागलं, 99 साठी 2 वेळा, 98 साठी 2 वेळा, असे किती झाले? 21. आणि मग टोटल किती वेळा बटन दाबावं लागतील आपल्याला? 192 वेळा बटन दाबावे लागतील. किती वेळा? 192 वेळा. चला कळालं? आपल्याकडे लय सोपं आहे बाबा, आणि हे तर फक्त सुरुवात आहे. हिच्यावर तर प्रॅक्टिस भरपूर आहे आपल्याकडे, अजून तुफान प्रॅक्टिस आहे, तुफान, काहीच विषय नाही. आणि तुम्हाला कळेल त्याच भाषेत, एकदम दमान, हळू, स्लो, दमा. कारण मला सांगा, ससा जिंकते रेस का कासव जिंकते बापू? कासव. आपल्याला कासवाच्या गतीनं जायचं, पण थांबायचं नाही. रोज दिलं तेवढं करायचं, रोज तेवढं. नाही तर तुम्ही म्हणाल चला आता मी एकदा 3 धड्याचं केलं, आता जरासा सशासारखा आराम करतो, आणि मग कासव येऊन तुमच्या पुढे जाईल. म्हणून आपल्याला कासवासारखं स्लोली बट स्टडी, है की नाही, असं जायचं आपल्याला. चला आता पहा प्रश्न क्रमांक 6. एका छपाईकर्त्याने एका अंकासाठी 1 खिळा वापरला, तर 70 पानांच्या पुस्तकासाठी किती खिळे वापरावे लागतील? बघा, एका अंकासाठी 1 खिळा वापरला त्यानं, म्हणजे 1 साठी 1 खिळा, 2 साठी 2 खिळे वापरावे लागतील, 1 खिळा, 3 साठी 1 खिळा, 4 साठी 1 खिळा, 5 साठी 1 खिळा, 6 साठी 1 खिळा, 7 साठी 1 खिळा, 8 साठी 1 खिळा, 9 साठी 1 खिळा, 10 साठी मात्र 2 खिळे वापरावे लागतील. 10 साठी, कारण इकडे 1 आहे आणि इकडे 0 आहे. पुन्हा 11 साठी सुद्धा किती खिळे वापरावे लागतील? 2. 12 साठी किती खिळे वापरावे लागतील? 2, कारण याच्यासाठी 1 आणि याच्यासाठी 1, याच्यासाठी 1 आणि याच्यासाठी 1. म्हणजे आता त्यानं विचारलंय की 70 पेजेस साठी तुम्हाला किती खिळे वापरावे लागतील? तर पहा, पहिल्या 1 पासून ते 10 नंबर पर्यंत, म्हणजे पहा आता आपण परत उजळणीवर जाऊया, म्हणजे तुम्हाला आणखी सोपं होईल, है की नाही. पहा आता, पहा 70 पानापर्यंत म्हणते ते, किती? 70 पानापर्यंत. मग आता लक्ष द्या, पहा याच्यासाठी 1दा 2दा 3दा 4दा 5दा 6दा 7दा 8दा 9दा 10 आणि 11दा. पहा 10 पेज पान नंबर पर्यंत किती वेळा? 11 खिळे जोडावे लागले. आता इथं 11 साठी 2 खिळे, 12 साठी 2 खिळे, कारण एका अंकाला 1 खिळा म्हणते ते. काय म्हणते? एका अंकाला 1 खिळा. मग 13 साठी 2, 14 साठी 2, 15 साठी 2, 16 साठी 2, 17 साठी 2, 18 साठी 2, 19 साठी 2 आणि 20 साठी 2. म्हणजे इथे किती खिळे झाले? 20. मग 30 पर्यंत इथेही 20, इथेही 20, इथेही 20, इथेही 20, आणि 70 पर्यंत म्हणते. 70 पानापर्यंत संपलं आपलं. मग 20 आणि 20 40, 40 आणि 20 60, 60 आणि 20 80, 80 आणि 20 100, 100 आणि 20 120, 120 आणि 10 130, 130 आणि 1 131. किती खिळे लागतील मग आपल्याला? 70 पर्यंत साठी 131 खिळे, 131 खिळे वापरावे लागतील. कळालं? 70च्या ऐवजी 100 आलं तर बरं, इथं 100 पानांसाठी किती खिळे वापरावे लागतील? मग 192 खिळे वापरावे लागतील. 100 पानांसाठी 192. पण असं आलं आपल्याला की आता मला सांगा, 120 किती पानाचं पुस्तक आलं? 70च्या जागी हे 70 सोडून द्या, इथं आलं 120 पानांसाठी किती खिळे वापरावे लागतील?
120 पानांसाठी. पहा, पहिल्या 1 पासून ते 100 पर्यंत किती खिळे होतील? 192. आणि वर किती उरले मग? 20 खिळे 20 पानं उरली अजून, तर 20 पानं पहा. 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 110. पहा, 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 आणि 3 10 30 खिळे हे. आणि परत पुन्हा 121, 122 असं 120 पर्यंत हे पुन्हा 30 खिळे. म्हणजे 30 आणि 30 किती खिळे झाले? 60 खिळे झाले. म्हणजे 1 ते 100 पर्यंत 192 आणि 101 ते 120 पर्यंत प्रत्येक संख्या 3 अंकी आहे. 101 किती अंकी आहे? 3 अंकी. अशा किती संख्या झाल्या टोटल? 20 पर्यंत, 1 पासून 20 पर्यंत 20 संख्या झाल्या. मग 20 त्रिक 60 खिळे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे 2 9 6 15 ला 5 हातचा आला 1 1 आणि 1 2 किती लागतील बाबा? 252 खिळे लागतील. किती खिळे लागतील? 252. कळालं? एकदम सोपं. 150 ला आलं तर काय करायचं? पहिल्या 100 साठी 192 आणि नंतरच्या 50 साठी प्रत्येक पानाला किती? 3 खिळे. 50 त्रिक 150, 50 त्रिक 150, म्हणजे हे 150. मग हे 2 9 5 14 ला 4 हातचा आला 1 342 खिळे. कारण इथून पुढे आता जेवढे पानं असतील त्या प्रत्येक पानाला 3 3 खिळे लागतील. कुठपर्यंत? 999 पानांपर्यंत. 999 पानांपर्यंत. तुम्हाला एखाद्यानं लेच बुवा म्हणले नाही लेच अवघड गणित द्यायचं याला, ह्या म्हणले काय करा, 500 पानाच्या पुस्तकाला किती खिळे लागतात सांगा म्हणले. किती? 500 पानाच्या. मग काय करणार बरं आपण? 100 पर्यंत 192. 100 गेले, उरले किती पुढचे? 400. 400 पानं उरले. मग 400 गुणिला 3 4 त्रिक 1200 किती झाले? 1200. आणि मग 1200 आणि 92 किती झाले? 1392. किती पानं लागले बाबा मग? सॉरी किती खिळे लागले? 1392 खिळे. असं कोणतंही गणित तुम्हाला दिलं तर त्याच्यावरून करता येते, हे की नाही? मग असं सोप्या पद्धतीने आपल्याला हे सगळे गणित जमतात. त्याच्या पुढे जाऊ. आता पहा, आता दिले आणि एकूण एक अंकी संख्या किती आहेत? एकूण एक अंकी संख्या आपण मगाशीच पाहिलं. एक अंकी संख्या किती आहेत बरं? 90 संख्या आहेत. कुठपर्यंत? 1 पासून 9 पर्यंत. 1 पासून 9 पर्यंत. 10 ही काय आहे? 2 अंकी संख्या आहे. 10 कशी आहे? 2 अंकी. मग आता हे म्हणते एकूण 2 अंकी संख्या किती? आता याची एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. एकूण 2 अंकी संख्या किती? पहा, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असते? 99. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असते? 99 असते. कारण 99 नंतर काय येते? 100 येते. आणि 100 किती अंकी आहे? 3 अंकी. मग 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती झाली? 99. या 99 मधून पहिली 1 ते 9 पर्यंतच्या 9 वजा करून टाकायच्या संख्या. 9 वजा केल्या किती उरले? 90. आता तुम्हाला हे समजून सांगतो कसं ते. बघा बघा आता लक्ष द्या. काय सांगितलं त्यानं? 2 अंकी एकूण अंक किती आहेत? 2 अंकी संख्या किती आहेत? 2 अंकी. पहा, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती आहे? 99. आता ते 99 आणि 1 अंकी किती आहे मोठ्यात मोठी? 9. आता हे एवढ्या संख्या जर आपण काढून टाकल्या तर 2 अंकी राहिलेल्या एवढ्या संख्या आहेत. मग ह्या एवढ्या संख्या किती आहेत? 99 मधून किती संख्या काढून टाकायच्या? 1 2 3 4 5 6 7 8 9. 99 मधून 9 संख्या काढून टाकल्या की किती उरल्या? 90 संख्या उरल्या. आणि 90 संख्या किती आहेत मग? 2 अंकी आहेत. मग हे 100 काय आहे? 3 अंकी आहे 1 आणि ह्या 9. म्हणजे पहा 90 91 9 100 संख्या आल्या आपल्या. 100 पैकी ह्या 9 काढून टाकल्या आणि ही 3 अंकी 1 काढून टाकली की उरलेल्या 2 अंकी. 2 अंकी किती आहेत मग? 90 संख्या 2 अंकी आहेत. कळालं? 90 संख्या काय आहेत? 2 अंकी आहेत. आता पहा, मग हे किती झाल्या? हे झाल्या फक्त 9. मग आता एकूण 2 अंकी किती झाल्या? 90. आता त्यांनी परत प्रश्न विचारला, एकूण 3 अंकी संख्या किती? 3 अंकी. मग आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणची आहे? पहा बरं, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणची आहे? 9 9 9. आता याच्यातून 2 अंकी मोठ्यात मोठी कोणची असते? 99. ती 99 काढून टाकायची. किती उरलं मग? 900. मग पहा एकूण 3 अंकी संख्या किती झाल्या? 900. आता पहा एकूण 4 अंकी संख्या किती आहेत? तर 4 अंकी मोठ्यात मोठी कोणची आहे? 9999. आता त्याच्यातून काय करायची? 3 अंकी मोठ्यात मोठी वजा करून टाकायची. 999. मग किती आलं हे? 9000. किती आलं? 9000. आता पहा परत एकूण 5 अंकी संख्या किती आहेत? 5 अंकी संख्या एकूण म्हणलं की 5 अंकी मोठ्यात मोठी कोणची असते? 99999. आणि 4 अंकी मोठ्यात मोठी कोणती असते? 9999. 9तून 9 गेला 0, 9तून 9 गेला 0, 9तून 9 गेला 0, 9तून 9 गेला 0, 9 ला 9 म्हणजे किती आलं? 90,000.
आता पुढचं तर सांगायचं काम आहे का? काहीच नाही. आता पहा 6 अंकी, मग किती आहेत? 6 9 आहेत. 1 2 3 4 5 6, याच्यातून 5 9 काढून टाकायचे, बस संपलं. 90 1 2 3 आहे की नाही? 4 झालं. 90,000 होतं, 9 लाख झालं. 9 लाखचं इथं परत किती होईल? 90 लाख होईल. आणि इथं परत किती होईल? 9 कोटी. ठीक आहे, कळालं? अशा पद्धतीनं म्हणजे याच्यावरून आपल्याला एक सूत्र कळते. पहा, कोणचं सूत्र कळते? की कधीही जर तुम्हाला एखादी किती अंकी संख्या किती विचारली, पहा, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी 9 कोटी, बरोबर आहे. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष 90 लाख. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 9 लाख. ठीक आहे, चला आता बघा, आता लक्ष द्या. जर समजा तुम्हाला असं विचारलेलं असेल एखाद्या ठिकाणी की बाबा 4 अंकी संख्या किती आहेत एकूण, तर याच्यासाठी किंवा 3 अंकी संख्या एकूण किती आहेत, 5 अंकी संख्या, 8 अंकी संख्या, 7 अंकी संख्या, असं जर विचारलं तर जे विचारलेलं आहे तितक्या अंकी काय करायचं? जे विचारलेलं असेल तितक्या अंकी मोठ्यात मोठी संख्या घ्यायची, मोठ्यात मोठी संख्या घ्यायची, आणि त्याच्यातून काय करायची? तिच्यापेक्षा कमी अंकी, म्हणजे 5 अंकी विचारली असेल तर 4 अंकी मोठ्यात मोठी काय करायची? मोठ्यात मोठी वजा करून टाकायची. काय करायची? वजा करायची. तुम्हाला त्याचं उत्तर मिळते. चला आता पुढे जाऊया. काय आहे का अजून? हा, चला. 4 अंकी संख्येपेक्षा 3 अंकी संख्या किती कमी आहेत? 4 अंकी संख्यापेक्षा 3 अंकी संख्या कितीने कमी आहेत किंवा किती कमी आहेत? पहा, आता 4 अंकी संख्या किती आहेत बरं? एकूण 4 अंकी संख्या काढायचं मी आता सांगितलं तुम्हाला. कसं काढायचं? हे 4 अंकी मोठ्यात मोठी, याच्यातून 3 अंकी मोठ्यात मोठी वजा करायची. मग किती आलं? किती संख्या आहेत मग 4 अंकी? पहा, मग 4 अंकी संख्या झाल्या 9,000. आता 3 अंकी संख्या कितीने कमी आल्या म्हणजे? मग 3 अंकी संख्या किती आहेत पहा बरं. 3 अंकी मोठ्यात मोठी 999, त्याच्यातून 2 अंकी 99 वजा काढून टाकलं, किती उरलंय? मग 900. मग आता पहा 900. आता हे काय म्हणते? कितीने कमी आहे. कमी आहे म्हणजे काय? दोघांमध्ये फरक आहे. कितीने कमी आहे किंवा कितीने जास्त आहे किंवा दोघांमध्ये काय फरक आहे? कमी जास्त फरक, तिन्ही शब्द वापरले की वापरायचं वजा बाकी. मग करायचं आपण वजा बाकी. शून्यातून शून्य गेला 0 राहिले, शून्यातून 0 गेला 0 राहिले, आणि आता 9 मधून शून्यामधून 9 जात नाही म्हणून इथला 1 इथं घेतला, मग इथं 8च राहिले. आता 10तून 9 गेले, किती उरले? 10तून 9 गेला तर 1 उरला, आणि 8 मधून काहीच जायला नाही, 8 उरले, की नाही? मग किती आले? 8,100. कितीनं कमी आल्या? 8,100. अशा पद्धतीनं. कळालं? आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगतो. अशी जर वजाबाकी आली तुम्हाला, तर या वजाबाकीची करायची सुद्धा एक तुम्हाला ट्रिक सांगतो मी, एकदम सोपी. कोणती येऊ द्या. असं आलं समजा तुम्हाला, किती आहे? 90,000 असं दिलं असेल त्यांनी, भलं केवढंही मोठं देऊ द्या. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष 90 लाखामधून 90,000 गेले किंवा 9 लाख गेले, तर काय करायचं? एकदम सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. आता आपण काय करतो नॉर्मली गणित करताना, इथला 1 इथं घेतो, मग इथं 8 राहिले, परत इथला 1 इथं घेतो, मग इथं 9 राहिले, परत इथला 1 इथं घेतो, मग इथं 9 राहिले, परत इथला 1 इथं घेतो, मग इथं 9 राहिले, परत इथला 1 इथं घेतो, मग इथं 9 राहिले, परत इथला 1 इथं घेतो, मग इथं 9 राहिले, आणि मग 10तून 0 गेला किंवा जे काय असेल ते असं, किंवा 99 जे काय असेल ते 99,999 वगैरे असं काही असेल तर एकदम सोप्या पद्धतीने सांगतो बघा. वजाबाकीची ट्रिक सांगायला तुम्हाला. शेवटी वर 0 असताना इकडे आहेत समजा असे 9 9 9 9 9 अशा पद्धतीने आपण गणित करतो. पण आता असं न करता एक तुम्हाला ट्रिक सांगतो मी छानपैकी. बघा, तुमच्याकडे संख्या असेल अशी 90,000 मधून किती गेले? 8,975 गेले किंवा 8,954 गेले. जे काही गेलं असेल ते गेलं असेल. मग आता असं करायचंच नाही, इथला 1 इथं, इथला 1 इथं, इथला 1 इथं, असं काहीच करायचं नाही. काय करायचं? डायरेक्ट या 90,000 मधून 1 काढून टाका. 1 काढून टाकल्यावर किती राहतात आपल्याकडं? 89,999 राहतात. बरोबर आहे? 1 काढून टाकला आपण 90,000 मधला, किती राहिले आपल्याकडे? 89,999 राहिले. आता या खालच्या संख्येतून सुद्धा 1 काढून टाका. किती आहेत? 8,954 आहेत ना, तर इथं 8,900 काय करा? 53च करून टाका आणि डायरेक्ट वजाबाकी करा. 9 मधून 4 गेले, जसं 9 मधून 3 गेले 6 राहिले, 9 मधून 5 गेले 4 राहिले, 9 मधून 9 गेला 0 राहिले, आणि 9 मधून 8 गेले, किती राहिले? 1 राहिला, आणि 8ला 8 जशाला तसा. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे गणित करू शकता. 90,000 ला काय केलं आपण? 89,999. किंवा याच्यामध्ये आणखी काही गणित येतात बघा असे सोपे. जसं दिलेलं असते की हे 10,000 आहेत. किती आहेत? 10,000. आणि 10,000 मधून 999 काढा. मग आपण काय करणार? इथला 1 इथं, इथला 1 इथं, असं करणार. असं करायचंच नाही. 10,000 मधून 1 गेला, किती उरले? 9,999. आणि त्याच्यामधून आता हे 999, याच्यातून 1 वजा करून टाका. याच्यातून 1 वजा करायचा आणि याच्यातून. मग 999 मधून 1 गेला, किती राहिले? 900.
98 आणि ही वजाबाकी करून टाका. 9 मधून 8 गेला 1 राहिला, 9 मधून 9 गेला 0, 9 मधून 9 गेला 0, 9 मधून काहीच नाही जायला 9 झालं 9001. ओके, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. चला पुढे जाऊ. एकूण 4 अंकी संख्या व एकूण 5 अंकी संख्यांचा गुणाकार किती? पहा आता काय म्हणते, एकूण 4 अंकी संख्या. मग एकूण 4 अंकी संख्या कशा काढतो आपण? सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या 9999, याच्यातून वजा केले 999, मग एकूण 4 अंकी संख्या किती आल्या? 9000. किती आल्या? 9000. आता एकूण 5 अंकी संख्या कशा काढतो आपण? 99999 म्हणजे 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, याच्यातून काय करायची? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपण काय केली? वजा करून टाकली. मग हे किती आलं? 0000 आणि 9 म्हणजे 90000. किती आलं? गुणिला 90000. आणि गुणाकार तर आपल्याला माहितीच आहे. मग आता हे 3 आणि 1 4 0, 5 6 7 0, 7 0 देऊन टाकायचे. 1 2 3 4 5 6 7 0 देऊन टाकले आणि 9 9 81. आता तुम्हाला मी अजून गुणाकार शिकवला नाही, बेरीज शिकवली नाही, भागाकार शिकवला नाही, पण हे उगं तुम्हाला सांगितलं. तुम्ही म्हणसाल सर एवढ्याला मोठमोठाले गुणाकार आम्ही अजून शिकलोच नाही. तर आपल्याला ते अजून शिकायचं. आता फक्त आपण एक बेसिक घेतलं तुम्हाला आणि त्याच्यावर असे प्रश्न राहतात हे तुम्हाला सांगितलं. याच्यापेक्षा जास्त काही नाही. चला ठीक आहे. तर आता परत एक महत्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला, की जर समजा तुम्ही आता तुमच्यापैकी कोणीही जर कोणी 4थी मध्ये असेल किंवा 7वी मध्ये असेल आणि त्यांना पुढच्या वर्षीची म्हणजे 2025 ची नवोदय किंवा स्कॉलरशिप ची जर बॅच लावायची असेल आतापासूनच, म्हणजे बेसिक पूर्वतयारी सगळी करून घ्यायची असेल, तर 5 फेब्रुवारी ते 30 मे या 4 महिन्यासाठी एक बॅच आहे माझी. 4 महिन्यांसाठी एटीएम गुरु एज्युकेशन या ऍपवर प्ले स्टोअरला जायचं, एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 5 फेब्रुवारी ते 30 मे पर्यंतची, म्हणजे तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या जरी लागल्या किंवा मार्च महिन्यात दुपारून सुट्ट्या लागतात है की नाही, तर त्या सगळ्या सुट्ट्याचा योग्य प्रकारे वापर होईल. याच्यामध्ये संपूर्ण रेकॉर्डेड सिलेबस आहे. म्हणजे तुम्ही एक व्हिडिओ किती वेळा पाहू शकता आणि रोज संध्याकाळी 7 वाजता मी त्याच्यामध्ये लाईव्ह सुद्धा येणार आहे. दोनही पद्धतीनं तुम्ही ते रोजच्या रोज शिकून घेऊ शकता. अगदी बेसिक पासून म्हणजे येणाऱ्या 2025च्या जून पर्यंत तुमचा नवोदयचा किंवा स्कॉलरशिपचा 7वीचा आणि 8वीचा आणि 5वीचा सगळा अभ्यास संपलेला असेल. तुमची तयारी जबरदस्त झालेली असेल. फक्त हे व्हिडिओ पाहताना पालकांनी सोबत बसायचं, मुलांना समजून सांगायचं आणि या व्हिडिओच्या नंतर जे काय असतील पीपीटी वगैरे ते ऍप मध्ये आपण सगळ्या टाकतो. सगळ्या ऍप मध्ये आपण काय टाकत असतो, हे जे काही आहे जे मी लिहितो सगळं लिहिलेलं जे असते ते सगळं आपण पीडीएफ मधून टाकत असतो. पीडीएफ बनवून काय करत असतो, टाकत असतो. तर हे पीडीएफ काय करायच्या, तुम्ही तुमच्या मुलांना एक वही घेऊन द्यायची आणि त्या वहीवर ह्या सगळ्या पीडीएफ चॅप्टर वाईज, म्हणजे जसं जसं आपण लेक्चर घ्यायला रोज त्या लेक्चर वाईज सगळ्या लिहून घ्यायच्या आणि त्या वाचत राहायच्या, पाठ करायच्या, लक्षात ठेवायच्या आहे की नाही. तर तुम्हाला ऍप मध्ये रेकॉर्डेड सगळा सिलेबस मिळेल, त्यानंतर लाईव्ह सगळा सिलेबस शिकवला जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्या पीडीएफ सुद्धा मिळतील आणि त्याच्यानंतर त्याच्यावर भरपूर साऱ्या प्रश्नांचा सराव सुद्धा मिळेल. तर चला आत्ताच्या आत्ता डाउनलोड करून घ्या एटीएम गुरु एज्युकेशन ऍप. थांबूया इथं. धन्यवाद.